दुनिया से अपना हिस्सा मांगेंगे। एक बाग नहीं, एक खेत नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे। एका 59 वर्षाच्या व्यक्तीने उपोषण सुरू केले आहे। आज स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी उपोषण चालू केले आहे आणि त्या उपोषणाला आज 18 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि ते स्वतः म्हणतायत की मी हिरो नाहीयेत। लोक त्यांना हिरो समजायला लागलेत, पण ते स्वतः म्हणतायत की मी हिरो नाहीये, तर मी एक सामान्य नागरिक आहे। तर ही गोष्ट मी बोलत आहे सोनम वांगचुक यांच्याबद्दल। तर कोण आहे हे सोनम वांगचुक? नमस्कार मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सोनम वांगचुक। तर 3 इडियट्स मूवी मधील जे फुनसुक वांगडू हे पात्र आहे, तर ह्या पात्राला सोनम वांगचुक यांच्याकडे बघून बनवण्यात आलेलं हे पात्र होतं। तर त्या पात्रातील ते भूमिका जी होती, तर ते आता सत्यामध्ये पण एक विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत। काहीतरी म्हणजे जीवाचा प्राण करण्याचा प्रयत्न करतायत। ते स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्याला 18 दिवस कंप्लीट झाले आहेत। तर विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, आपण यांच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। यांनी उपोषण का सुरू केलं आहे? तर धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या कार्यकाळामध्ये जे पेपर फुटी होत आहे, तर ह्या पेपर फुटीमध्ये नीटचा पेपर फुटला आणि अनेक पेपर फुटले आहेत सेंटरमधून आणि राज्यामध्ये। तर हे पेपर फुटीचे प्रकरण इतके वाढले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आहेत। तर या मागील एक सामान्य मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे। तर ही मागणी का आहे? यामागे का बरं एवढी जनता किंवा विद्यार्थी लागले आहेत? तर यामुळे एक धाक निर्माण होईल की या नंतर जो शिक्षण मंत्री असेल तर त्याने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। ही सामान्य मागणी आणि त्यासाठी 18 दिवसापासून एक व्यक्ती उपोषणाला बसला आहे आणि त्याकडे केंद्रीय सरकारचं पुरेसं लक्ष जात नाहीये। ही खूप वाईट गोष्ट आहे जी आपल्याला बघायला मिळत आहे। प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा। सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांसोबत येऊन जे अजून विद्यार्थी उपोषणाला बसले आहे, सोनम वांगचुक यांच्या सोबत खूप विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहे, खूप जण हॉस्पिटलाइज पण झालेले आहेत। तर त्यांच्यासोबत येऊन चर्चा करून काही यातून तोडगा निघतो का, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे। इतक्या दिवसापासून 20 दिवस झाले तिथे की उपोषण चालू आहे। तर प्लीज केंद्र सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि आपल्या राज्य सरकारकडे पण हा व्हिडिओ गेला पाहिजे, जेणेकरून हा प्रश्न सुटण्याचा प्रयत्न होईल।